रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात। एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे कोबीचे वडे होतात। तर आपण मंचुरियन नेहमीच बनवतो, तर मी म्हटलं आज काहीतरी वेगळं एक ट्विस्ट देऊया, पण मंचुरियनच्या चवीचे हे कोबीचे वडे बनवूया। तर काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी एक बाउल मिडियम आकाराचा एवढा कोबी पातळ असा चिरून घ्यायचा आहे, उभा चिरायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। तर एक मिडियम आकाराचा कांदा असा उभा स्लाइसमध्ये कापून घ्यायचा। कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। तर लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर मिरच्या कमीच वापरा। मी सुद्धा इथे 2च हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा तुमच्या मुलांना किती तिखट खायला आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। तर आता आपण याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत। तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतले आणि 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। तर बेसनचे पीठ कमी घ्यायचे आणि कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचे। कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पी कुरकुरीत हे वडे बनणार आहेत आणि बेसनमुळे याला बाइंडिंग येणार आहे। आता हे सर्व टाकून घेतले। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आपण आता याच्यामध्ये मसाले सुके टाकून घेणार आहोत। तर काय काय मसाले घेतलेत ते पाहूया। तर इथे पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, हळद आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायची। हळद पाव चमचा टाकायची। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात। याच्यामधला एखादा मसाला तुमच्याकडे नसला तरीसुद्धा चालेल, जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालतील। आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकली आहे, त्यानुसार तिखट कमी जास्त करून घ्यायचे। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करूया। तर छोट्या बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून इथे मी मोठं भांडं घेतले आणि अगोदर पाणी न टाकता हे हाताने चांगलं चोळून घ्यायचे। तर तुम्हाला दिसत असेल मिठामुळे याला थोडासा ओलावा आलेला आहे। तर आता एकदम थोडंसं आपण पाणी टाकायचे। तर हातावरती थोडंसं पाणी घेऊन याच्यावर शिंपडून घ्यायचे। 1 ते 2 चमचे एवढं पाणी टाकायचे आणि दाबून हे मळून घ्यायचे। म्हणजे कोबीमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, कांद्यात असतं आणि आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटतं। याच्यामध्ये मला कॉर्नफ्लॉवर कमी वाटत होतं, तर मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवून घेतले। आता हे परत एकदा मिक्स करूया चांगलं आणि चांगलं याचं एक गोळा होईपर्यंत हे मळून घेऊयात। तर पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन 1 चमचा याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे आता पीठ आपण एकजीव होईपर्यंत चांगला याचा गोळा बनवून घेऊया। तर आपल्याला 3 चमचे पाणी एवढं लागलेलं आहे। तर पाणी टाकताना खूप काळजी घ्यायची आहे, मिश्रण अजिबात पातळ होता कामा नये। आपल्याला याचे वडे बनवता यायला हवेत। तर इथे पाहू शकतात व्यवस्थित हे पीठ एकजीव झालेलं आहे आणि याचा चांगला गोळा बनतोय पहा। तर असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचे म्हणजे याचे वडे परफेक्ट बनतील। पातळ जर पीठ झालं ना तर व्यवस्थित वडे बनणार नाहीत, त्यामुळे खूप पातळ मिश्रण करू नका। तर आता हाताला लगेचच तेल लावूया। हे पीठ मुरवत वगैरे ठेवण्याची काहीही गरज नाही, लगेच आपण वडे बनवून घ्यायचेत। तर हाताला तेल लावून घेतलं की एक मिडियम आकाराचा या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती असा चपटा बनवून घ्यायचा आहे। खूप जाड बनवायचे नाही, जाड बनवले तर क्रिस्पी कुरकुरीत होत नाहीत, आतमध्ये कच्चे राहतात। त्यामुळे पातळ असे चपटे बनवून घ्यायचे। आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवले। तुम्ही हे वडे अगोदरच असे बनवून ठेवू शकतात किंवा डायरेक्टली बनवून लगेच तेलातसुद्धा टाकून तळू शकतात। तर मी तुम्हाला इथे 2 वडे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत। मी डायरेक्टली वडे बनवले की लगेच तेलात सोडून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हाताला तेल लावलं की वडे अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित बनतात। आणि बनवले की थोडे लांब ठेवायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही जर तुम्ही एकदम बनवून ठेवले तर इथे मी आता 2 वडे घेतलेत बनवून, ते तेलामध्ये टाकून घेऊयात। मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचे आणि हे वडे एक एक करून सोडून घ्यायचे तेलावरती। तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। खूप फास्ट केली तर हे वडे वरून लगेचच लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील, त्यामुळे मिडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे। तर टाकल्या लगेच याला काढायचं नाही, थोड्या वेळ तसंच कोटिंग होऊ द्यायचं आणि सहज हे असे पलटता आले ना की मग पलटून घ्यायचं म्हणजे हे खालच्या साईडने चांगले भाजलेले आहेत। तर आता आपण पलटी करून घेतलेत, दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळ हे चांगले भाजून घेऊयात। तर ते दिसत असेल तुम्हाला किती छान याला रंग आला आहे। तर दोन्ही साईडने थोडा वेळ हे वडे आपण अलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत।
आणि तळताना गॅसची फ्लेम खूप कमी पण ठेवायची नाही, नाहीतर मग तळायला खूप वेळ लागणार आणि हे वडे तेलकट होणार. त्यामुळे मिडियमच गॅस ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे वडे तळून घ्या. तर आपण इथे अगोदर आता 2 वडे तळून घेतलेले आहेत. तर बाकीचे सुद्धा सर्व वडे आपण असेच बनवून घेणार आहोत. तर दिसत असेल तुम्हाला असं हे तेल गरम हवं आहे. आपण वडा टाकल्या लगेच याला बबल्स येत आहेत पहा. तर आत्ता परत एकदा मी इथे 2 वडे टाकून घेतले आणि हे वडेसुद्धा सेम असेच तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला असे वडे नको असतील तर तुम्ही मंचुरियन असतात ना, तसे गोलसुद्धा बनवून घेऊ शकतात. जसं तुमच्या मुलांना आवडत असेल तसं बनवून घेऊ शकता. तर आता हे वडेसुद्धा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. तर तेल गरम झाले की अजिबात वेळ लागत नाही, पटापट हे वडे तळले जातात. तर मस्त असा मंचुरियनसारखा घरभर सुगंध सुटलेला आहे. मुलांना वाटत आहे की मम्मीने मंचुरियनच बनवलेत, पण हे सेम त्याच चवीचे मंचुरियनच्या चवीचे आपण वडे बनवलेत. तर आता बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व असेच हे वडे मी तळून घेतलेत आणि एकसारख्या रंगावर तळायचे, म्हणजे सेम सर्व वडे दिसतात आणि खायलासुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागतात. तर झटपट आपले इथे सर्व हे वडे तळून झालेत. कलर किती छान आला पहा. आता हे सर्व वडे आपण ताटामध्ये काढून घेतलेत. तर मी असं गार्निशिंग म्हणून थोडंसं याला असं बनवून घेतलेत. वरती थोडीशी कोबी आणि कोथिंबीर ठेवली आहे. सोबतच सॅलड म्हणून कोबी आणि शेजवानी चटणीसुद्धा आहे. तर एकदम भन्नाट चवीचे हे वडे झाले होते. एका मिनिटामध्ये फस्तसुद्धा झाले, एवढे भारी खायला लागतात. तर बरेचदा असं होतं की कोबी कोणाला आवडत नाही. कोबीची भाजी म्हटलं की बरेच जण नाकं मुरडतात. त्यावेळेस तुम्ही असा चटपटीत चटकदार पदार्थ बनवू शकतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल, एवढा चविष्ट बनतो आणि क्रिस्पी कुरकुरीत आहे. त्यामुळे तर लगेचच सर्वजण आवडीने खातात. आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही कोबीची वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. बाय बाय. आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही, हो की नाही? आणि रोज रोज भाजी चपाती उपीट कांदे पोहे हे खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळेस 10 मिनिटात तयार होणारा झटपट आंबोळीचा नाश्ता आणि चटणी तुम्ही बनवू शकतात. अतिशय मऊ लुसलुशीत तसाच जाळीदार हा नाश्ता तयार होतो आणि कमी साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता आपण बनवून घेणार आहोत. तुम्हाला दिसत असेल किती छान याला जाळी पडली आहे. आपण हा नाश्ता ज्वारीच्या पिठापासून बनवतोय. कोणाला विश्वास होणार नाही की ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी आहे. तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण कोणत्याही वाटीचं किंवा पेल्याचं माप ठेवायचे. सर्व साहित्य आपल्याला त्यानेच मोजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ टाकून घेतले. आता आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात. रवा जाड बारीक कोणताही वापरू शकतात. अर्धी वाटी दही टाकून घेऊयात. दही आंबट असेल तर 1-2 चमचे कमी वापरा. तर सर्व दही इथे मी टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण पाणी टाकून घेऊयात. तर अगोदर 1 वाटी पाणी टाकून घेऊयात. तर पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं टाकत जाऊयात. एकदम पाणी टाकायचं नाही, खूप पातळ आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही. तर 1 वाटी पाणी टाकून घेतले. अगोदर आपण आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणखीन किती पाणी टाकायला हवं. तर मी इथे चमच्याने मिक्स करून घेतले. तर हे मिश्रण घट्ट वाटते. तर आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम टाकू नका. तर आणखीन अर्धी वाटी मी इथे पाणी टाकून घेतले. आता मिक्सरवरती हे आपण थोडा वेळ फिरवून घेऊयात, म्हणजेच बारीक करून घेऊया. तर इथे पाहू शकतात मी हे बारीक करून घेतले, तरीसुद्धा हे मिश्रण घट्ट वाटते. तर आणखीन अर्धी वाटी इथे पाणी वापरलेलं आहे. आता हे सर्व आपण बारीक करून घेऊयात. तर एकदम परफेक्ट असं पाण्याचं मेजरमेंट झाले. तर बरोबर आपल्याला 2 वाटी पाणी लागलेलं आहे. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आणि अर्धा वाटी रवा वापरलेला. तर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे. तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. तर अशीच थिकनेस ठेवायची आहे. तर आता झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण झटपट एक चटणी बनवून घेऊयात. तर खूप वेळा मी ही रेसिपी दाखवलेली आहे, पण काय होतं की ही रेसिपी जेव्हा मी दाखवत नाही त्यावेळेस अशा कमेंट येतात की ही रेसिपी दाखवायला हवी होती चटणीची. त्यामुळे म्हटलं चला रेसिपीसुद्धा आपण चटणीची दाखवूया. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी 1 वाटी सुक्या नारळाचा किस टाकला आहे. 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर टाकायची आहे. पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची, म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते. आता आपण हे मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया.
तर झटपट आपली इथे 5 मिनिटात हिरवी चटणी तयार झाली आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तर सर्व चटणी मी इथे या वाटीमध्ये काढून घेते आणि लगेच याला तडका देऊया. तर तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲडजस्ट करू शकतात. आता आपण तडका देऊन घेऊया. तर टोपामध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचे आणि याच्यात मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की छोटा 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. तर पटकन आपला इथे तडकासुद्धा झालेला आहे. आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घेऊया. आहे की नाही झटपट बनवायला हिरवी चटणी. तर आपली इथे हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे. खायलासुद्धा खूप छान लागते आणि बनवायला खूप साधी सोपी आहे. एकदम साधी सोपी आपली इथे नारळाची चटणी तयार झाली आहे. तर मी इथे सुक्या नारळाचा किस वापरलेला आहे. तुमच्याकडे ओला नारळ असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही अशाच सेम पद्धतीने चटणी बनवू शकता. तीसुद्धा खूप छान लागते चवीला. तर पाहू शकतात दिसते ना एकदम भारी. तर चला चटणी बनवून झाली आहे. आता लगेचच आपण आंबोळी बनवायला घेऊया. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा 5 मिनिट मुरलेलं आहे आणि रवासुद्धा चांगला फुललेला आहे. आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घेऊया. तर इथे मी 1 चमचा इनो टाकून घेते आहे. तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल. पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्या. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर पटकन हे मिक्स करायचे आणि लगेच आपण आता आंबोळी बनवायला घेऊया. तर व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचे. तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित याची थिकनेस आहे. असंच हे मिश्रण आंबोळीसाठी हवं आहे. खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं. तर इथे पॅन गरम करून घेतला आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि नंतर याच्यावरती पाणी शिंपडून घेऊयात. म्हणजे आंबोळी व्यवस्थित बनली जाते. पॅनला चिटकत नाही, इझिली निघते आणि तुटतही नाही. तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि एखाद्या रुमालाने हे स्वच्छ पुसून घ्यायचे. म्हणजे आंबोळी व्यवस्थित सेट होते आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं. तर आता आपण इथे पॅन गरम झालेलं आहे. याच्यावरती 1-1.5 पळी एवढं मिश्रण सोडून घ्यायचे आणि ही आंबोळी पसरवायची नाही. आपण डोसे कशी पसरवतो तसं अजिबात पसरायची नाही. आंबोळी आपोआपच पसरली जाते आणि हळूहळू याला खूप छान जाळी पडते. तर तुम्हाला दिसत असेल किती याला मस्त जाळी पडली आहे पहा. जसजशी आंबोळी भाजत जाईल तसतसं याला चांगली जाळी पडते आणि वरची साईड सर्व सुकते. वरची साईड सुकली की ही आंबोळी काढून घेऊया. सगळ्यात अगोदर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण आता याच्या कडा मोकळ्या करून घेतलेत. तर पाहू शकता साईडला ही आंबोळी निघत नाही आहे. म्हणजे आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायची आहे. काढण्याची घाई करायची नाही. आंबोळी व्यवस्थित निघली ना तरच काढायची. निघत नसेल तर समजून जायचं की आणखीन व्यवस्थित भाजलेली नाही आहे. भाजली की व्यवस्थित निघली जाते. हे पहा थोडा वेळ भाजू द्यायची आहे आणि मगच काढायची आहे. तसं तर आंबोळी एकाच साईडने भाजली जाते. तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही असं दोन्ही साईडने भाजून घेऊ शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी ही आंबोळी मी पलटी करून घेतली आहे आणि दिसत असेल तुम्हाला किती भारी याला रंग आला आहे. अशीच ही आंबोळी भाजून घ्यायची आणि एकदम मस्त अशी याला जाळी पडली आहे. आणि आंबोळी भाजली की जाळीवरती काढायची. म्हणजे काय होतं की आंबोळी चिकट चिवट ओलसर बनत नाही. त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि आंबोळी व्यवस्थित सेट होते. चांगली जशीच्या तशी राहते. तर बाकीच्यासुद्धा आपण सर्व आंबोळी अशाच बनवून घेऊयात. तर इथे आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते. पॅनला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचे आणि नंतर 1 ते 1.5 पळी याच्यावर मिश्रण टाकून घ्यायचे. तर दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित ही आंबोळी पसरली जाते. याच्या अगोदर आपण भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं नसेल ना तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. रव्याचे डोसे, तांदळाचे डोसे, रवा इडली, आणखीन उत्तप्पम अशा बरेच अनेक वेगवेगळ्या डोशांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि नाश्त्यांच्यासुद्धा बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर दुसरीसुद्धा आंबोळी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि पाहू शकतात सहजच निघली जाते. तर तुम्हाला दिसत असेल किती छान खालच्या साईडने याला सोनेरी रंग आला आहे पहा. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा अशी वरची साईड सुकू द्यायची आहे आणि सुकल्यावरच ही आंबोळी काढून घ्यायची आहे. म्हणजे ती व्यवस्थित दोन्ही साईडने चांगली बनली जाते. वरची साईड ओलसर राहत नाही आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाते. तर बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळी आपण अशाच बनवून घेऊयात. तर इथे मी आता आंबोळी बनवून घेतलेल्या आहेत. तर लगेचच आपण ताटामध्ये या आंबोळी काढून घेऊयात. तर जाळीवरती ठेवल्यामुळे व्यवस्थित याची वाफ गेली आहे आणि आंबोळी आहे तशीच
व्यवस्थित राहिली आहे, ओलसर झाली नाही आहे किंवा चिकटसुद्धा झाली नाही. तुम्ही याच मिश्रणापासून क्रिस्पी कुरकुरीत डोसेसुद्धा बनवू शकतात. एवढंच की हे मिश्रण पातळ करायचं म्हणजे याचे क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनतात. तर झटपट आपला 10 मिनिटाच्या आतमध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे. ना कोणतंही याच्यात वाटण करायचं आहे किंवा डाळ तांदूळ भिजायला टाकायचे आहेत. काहीही तयारी न करता जेव्हा आपल्याला डोसे चटणी खाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ बनवू शकतात आणि बनवायलासुद्धा किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे. तर मऊ लुसलुशीत ज्वारीच्या पिठापासून आपण एकदम जाळीदार अशी आंबोळी तयार केली आणि कलरही खूप छान आला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मिश्रण खूप पातळ करायचं नाही. व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आणि नंतरच काढायचं म्हणजे आंबोळ्या व्यवस्थित 100% जमणार आहेत. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवला ना तरीसुद्धा तुम्हाला लगेचच या आंबोळी बनवायला जमतील. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. आठवड्यातून आपण 6 रेसिपी अपलोड करत असतो. शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आज आपण रव्यापासून आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून मस्त खमंग असा नाश्ता बनवणार आहोत. तर हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, कारण हा खूप चविष्ट नाश्ता बनतो आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यात तयार होतो. आणि तुम्हाला दिसत असेल किती खरपूस मस्त भाजून घेतलं आहे, खूप याला चांगली जाळी पडली आहे. तर गरमागरम हा नाश्ता खायला खूप चविष्ट लागतो. तर चला कसा बनवायचा ते पाहूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 पेला बारीक रवा लागणार आहे. तर रवा इथे बारीक वापरायचा आहे. जाड रवा असेल तर मग मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या. त्यानंतर इथे पाऊण पेला आपण दही टाकलेलं आहे. तर सर्व प्रमाण आपण 1 पेल्याच्या मापाने घेणार आहोत. तर त्याच पेल्याने मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. आता आपण दही आणि रवा अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे. तर दही थोडंसं मिक्स करून घेतले रव्यामध्ये. आता आपण थोडं पाणी टाकूया आणि हे भिजवून घेऊयात. आणि पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचे, कारण आपल्याला फक्त रवा भिजेल एवढंच पाणी टाकायचे. लागलंच तर पुढे आपण पाणी आणखीन टाकू शकतो. तर हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे, जस्ट भाज्या आपल्याला परतवून घेण्यापर्यंतच. तर इथे थोडंसं पाणी टाकून हा रवा भिजवून घेतला आहे. तर हे पहा अशा पद्धतीने रवा भिजवून घ्यायचा आहे. याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि हा रवा बाजूला ठेवूयात, म्हणजे रवासुद्धा चांगला मुरला जाईल. तोपर्यंत आपण या भाज्यांना फोडणी देऊन घेऊयात. तर बारीक चिरून घेतलेले कांदा, थोडी शिमला मिरची, टमॅटो छोटा 1 आणि कोबी घेतला आहे. तर तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकतात. आणि मी टमॅटोमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता आपण फोडणी करण्यासाठी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. जस्ट आपल्याला फोडणी द्यायची आहे तेवढंच तेल याच्यामध्ये टाकायचे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे टाकायचे. ते चांगले तडतडले 1 ते 2 बारीक चिरून घ्यायची हिरवी मिरची ते टाकायची. मग नंतर कांदा टाकूया आणि सर्वच या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये गाजर, बीट, आणखीन तुमच्या आवडीच्या भाज्या कोणत्याही वापरू शकतात. आता आपण या भाज्या सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. थोडा वेळ या भाज्या परतवून घेऊयात. तर या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, थोड्याशा हलक्या फुलक्या परतवून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात. तर चवीनुसार मीठ फक्त आपण भाज्यांपुरतं टाकले, नंतर रव्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत. तर हे लक्षात ठेवायचे. आणि छोटा पाव चमचा आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे. आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात. तर मिश्रण सगळं परतवून घेतले. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 1-2 मिनिट हे आपण कमी गॅसवरती वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर थोडीशी वाफ देऊन घ्यायची. 2 मिनटामध्ये भाज्या थोड्याशा हलक्या फुलक्या सॉफ्ट होतात. तर जास्त शिजवायच्या नाही आहेत, कारण त्याचा क्रंचीनेस आपल्याला थोडासा तसाच पाहिजे, म्हणजे नाश्ता खाताना खूप छान टेस्ट लागते. तर हे पहा या भाज्यासुद्धा आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत. गॅस बंद करून घ्यायचा आणि या भाज्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मुरलेला आहे आणि रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतले पहा. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. तर आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण फक्त रव्यापुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचे. आता याच्यामध्ये या भाज्या परतवून घेतलेल्या टाकून घ्यायचे. तर सर्व भाज्या याच्यात टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
तर आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स केलं होतं रव्याचं तेव्हा किती पातळ होतं आणि आता दाटसर झाले. तर आपण जे 1 पेला पाणी घेतलेलं त्यातलं थोडं शिल्लक होतं ते सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घेतले. तर बरोबर आपल्याला 1 पेला पाणी लागलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे. आता आपण सर्व हे मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकून घेऊयात आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया. तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा पाव चमचा टाकू शकतात. तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतले. तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं तयार झाले. तर अशीच याची थिकनेस ठेवायची, खूप पातळ करायचं नाही, नाहीतर ते आपल्याला व्यवस्थित पॅनवरती पसरवता येणार नाही. अशीच याची थिकनेस ठेवायची हे दाटसर. तर चला लगेचच आता नाश्ता बनवायला घेऊया. तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. पॅन गरम झाला की 2 चमचे मिश्रण पॅनवरती टाकून घ्यायचे आणि चमच्याने हलके हाताने असं ह्याला गोल आकार देऊन घ्यायचे, पसरवून घ्यायचे. तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित याला पसरवून घ्यायचे. तरी ते आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेतले आणि हे पसरवून घेतले. याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. तर तुम्ही छोटा पॅन असेल त्यामध्ये किंवा छोट्या कढईमध्ये खोलगट कढई असते ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात. आता वरून आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 2 मिनिट हा नाश्ता चांगला एक साईडने भाजून घेऊया. तर थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचे. आता आपण हा नाश्ता खालच्या साईडने चांगला भाजले की नाही ते पाहूया. तर हे पहा मस्त खरपूस असा भाजलेला आहे. तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस भाजेल. तर थोडंसं तेल लावायचे आणि हा नाश्ता आपण पलटी करून घेऊया. तर एकदम परफेक्ट असा भाजलेला आहे पहा. तर आपण लगेच पलटी करून घेऊयात. वाव, किती छान याला रंग आला आहे पहा. असाच हा नाश्ता कमी गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. पलटण्याची घाई करायची नाही. व्यवस्थित एक साईड भाजली की मग व्यवस्थित तो निघला जातो, तुटत नाही. तर हे पहा आणि जाळीसुद्धा खूप सुरेख पडली आहे, रंग छान आला आहे. तर दुसरीसुद्धा साईड आपण थोडा वेळ अशीच भाजून घेतली आहे. तर उलटण्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखा हा नाश्ता भाजला जातो. तुम्हाला दिसत असेल किती छान याला रंग आला आहे. असाच हा नाश्ता दोन्ही साईडने अलटीपलटी करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर आपण इथे हा नाश्ता भाजून घेतला आहे, काढून घेऊयात. तर आता आणखीन एक मी बनवून घेते. तर सेम पद्धतीने तसंच बनवून घ्यायचं आहे. तर थोडंसं तेल लावून घ्यायचे पॅनला आणि 2 पळी हे मिश्रण टाकून घेऊन असं हलक्या हाताने पसरवायचे. तर खूप जाड बनवायचं नाही, मिडियम आकाराचे असे बनवून घ्यायचे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हा नाश्तासुद्धा दुसऱ्या साईडने अलटीपलटी करून व्यवस्थित भाजून घेऊयात आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरतीच खरपूस होईपर्यंत भाजला जाईल आणि आतमध्ये कच्चा राहणार नाही. तर आता आपण उघडून पाहूयात. तर हे पहा वरची साईड पूर्णपणे सुकली जाते ज्यावेळेस हा नाश्ता खालच्या साईडने भाजला जातो. पण थोडंसं तेल लावून घेतले आणि आता आपण पलटी करून घेऊयात. तर दुसरी साईडने सुद्धा छान हे खरपूस भाजायचे आणि एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे. तर असं उलटण्याने प्रेस केले की सर्व बाजूंना चांगला रंग येतो आणि भाजतात सुद्धा याच्या सर्व बाजू चांगल्या. तर थोड्या वेळाने आपण परत चेक करून पाहूयात. तर हे पहा आता आपण पलटी करूया. तर तुम्हाला दिसत असेल किती सुरेख याला रंग आला आहे आणि हे सुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतले आणि जाळीसुद्धा अप्रतिम पडली आहे. तर असाच हा नाश्ता सर्व आपण बनवून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला 2 बनवून दाखवलेले आहेत. तर हा नाश्ता दिसायला जेवढा सुरेख दिसतोय खायला तेवढाच भन्नाट चवीचा लागतो आणि तुम्ही तर पाहिलेलंच आहे. घरामध्ये असणाऱ्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे. तर आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि रोज एकच नाश्ता जर बनवला तर त्यांनासुद्धा खावासा वाटत नाही. त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे हलके फुलके साधे सोपे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. आणि हो,